हे सन वर्षाचा शुद्ध चतुर्थी आनंदी आनंद हो, जनमनाला लागे भक्तीचा आगळा हा छंद हो, गणाधीश लाडके देव माझे गणाधीश लाडके देव माझे गणराज हो, सन वर्षाचा शुद्ध चतुर्थी आनंदी आनंद हो, जनमनाला लागे भक्तीचा आगळा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी अशा प्रकारे सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी आपण आपल्या गावी म्हणजे कोकणात आलेलो आहोत गणेशोत्सवासाठी. तर मंडळी काल आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे गणपतीचं आगमन झालं. गणपती मस्तपणे पूजेला बसले, त्यांना आपण 21 मोदकांचा नैवेद्य तसंच पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवला. ते जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर आपल्या चॅनलला भेट द्या आणि त्याच्यावरती जाऊन तुम्ही आपला व्हिडिओ पाहू शकता. तसंच मंडळी तर अशी कालच्या एका दिवसाची धमाल मस्ती तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून ती व्हिडिओ पाहू शकता. आणि आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे आणि आता संध्याकाळचे 4 वाजत आलेत. तर ज्या क्षणाची आपण कधीच आतुरतेने वाट पाहत नाही तो क्षण आला आहे, विसर्जनाचा दिवस. गणपती बाप्पाच्या आगमनाची आपल्याला खूप उत्सुकता असते, खूप आतुरता असते, पण विसर्जनाची आपल्याला कधीच आतुरता नसते. तर एक वेगळंच भावूक वातावरण असतं त्यावेळी. तर आपल्या चॅनलवरती विसर्जनाच्या बऱ्याच व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिलेच असतील. पण आपल्या चॅनलवरती जे नवीन विजिट करणारे आहेत किंवा जे नवीन मंडळी आपल्या चॅनलला आज भेट देत आहेत किंवा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहेत किंवा आपले जुने मंडळीसुद्धा, तर कशा प्रकारे आता गणपती विसर्जन होणार आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहणार आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी. आणि आता अवघ्या काही तासावरतीच गणपती बाप्पाचं विसर्जनाचा जो क्षण आहे तो जवळ आलेला आहे. तर मंडळी गणपती बाप्पाचं शेवटचं दर्शन घेऊया आणि विसर्जनाची धमाल मस्ती पाहू. हे सन वर्षाचा शुद्ध चतुर्थी आनंदी आनंद हो, जनमनाला लागे भक्तीचा आगळा हा छंद हो, गणाधीश लाडके देव माझे गणाधीश लाडके देव माझे गणराज हो, सन वर्षाचा शुद्ध चतुर्थी आनंदी आनंद हो, जनमनाला लागे भक्तीचा आगळा छंद हो, याच्यात काय चुकावं का असत तेवढा प्राण दूर कर. बाल गोपाल आहे तो तुझ्या सेवेशी तुझ्या त्यांची काय इच्छा असेल ती पूर्ण कर. ह्या माया बहिणी आहेत त्याची काय तुला राखण वगैरे असेल तेवढी आपली तू मान्यता करून घे आणि बघ देवा काय काय कीड पिढी साधत तेवढा दूर कर. राखणार उभं राहा. ज्या वर्षापासून पुढल्या कमी जातात.
बसलेलो आहोत आणि पहिला नंबर आमच्या गणपतीचा लागलाय आणि लहान पोरं इथे मस्त पाण्यामध्ये सगळ्यांना डुबकी मारले, मस्त पाण्याचा आनंद घेत होते. आता एकामागोमाग एक गणपतीचं आगमन होईल. एक शेवटची आरती आहे, गणपतीचं विसर्जन आहे. आरती हो वाळूवर पुरवला जय देव कर्पूर गौरा भोळा नेनी विशाळा पतंगी पार्वती सिंहाचा माळा उठीते उधळण चितकंठनिया ऐसा शंकर शोभे उभा वेळला जय देव सुंदरराव स्वामी शंकरा आरती हो वाळूवर पुरवला जय देव देवी दत्त सागर मंथन बसेले कामाची अवतीत हर सापडले तेव्हा कुर्माना प्रसन्न केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव लागे पावती लवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवीश्वर दे तारिक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निराशा देशापासून थोडी भोकाशा आंबे वाचून कोणपूर निराशा लिंगाला पंकशेषा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवीश्वर दे तारिक संजीवनी जय देवी हे ओ विठ्ठले माझे माऊली मिळावरी कर देवनी भाटी पाहे आलिया गेलिया हाती झाडी निरोप पंढरपुरी आहे माझा माय बाप पुरा पितांबर देवता रत्नी झळकवाळी विष्णुदास रामा दिले भावे ओवाळी असो नसो भावा मा तुझी आछाया कृपा दृष्टी पाये माझा गणपती राया मोर्या रे बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे. आता मस्त बाप्पाची सार्वजनिक आरती झालेली आहे या ठिकाणी. सगळे बाप्पा कसं लाईनीमध्ये बसले. 150 बाप्पाच्या गणपतीचा विसर्जन आहे आणि आता आरती झाली. आता बाप्पाला नैवेद्य दाखवून बाप्पाचं विसर्जन होईल. गणपती बाप्पा मोरया. अरे पकड हे पकड. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. ही चैन उघड रे. ही चैन उघड मधली वाली. बंद कर.
गणपती बाप्पा काय घेतलं झाले गणपती बाप्पा पाणी भरू दे इथे गणपती आहे माती आहे ना माती आहे जाणू का फुल कुठं आहे घेतलं हार आणि फुल आपलं तर मंडळी अशा प्रकारे गणपती बाप्पाचं योग्यरित्या विसर्जन झालेलं आहे आणि तिथे बघू शकता सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत, शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत आणि सगळे गणपती बाप्पा कसे लाईनीत बसवलेत आणि हा बघा वाहता प्रवाह आणि बाप्पा चालले आपल्या घरी. दुसऱ्या गणपतीचं आज विसर्जन झालेलं आहे. भाऊक पण त्यात पावसाची सुद्धा साथ आहे, पाऊस आला आणि आता पाळोपाला सुरुवात झाली. सर्व मंडळी जाऊया. मी नाही घेतली फुलन दुर्वा घेतल्या फुलन दुर्वा इकडेच बसले होते ना मोदक खायला आहे. मोदक तर मंडळी अशा प्रकारे आता विसर्जन करून आम्ही घरी पोचलेलो. पाहू शकता अंधार झालाय आणि जो गणपतीचा पाट असतो त्यावरती गणपतीची माती असते आणि दगड असतात ते आपण तुळशीमध्ये टाकतो आणि घराच्या वरती पत्र्यावरती टाकतो. सर्व काही गणपतीची माती दगड असते ते आपण तुळशीत टाकतो आणि जे उरलेली दगड असतात ते घराच्या पत्र्यावरती टाकतो. जातील की नाही. अशा प्रकारे प्रत्येकाच्या गावोगावी वेगळ्या प्रथा असतात तशी आमची एक प्रथा. तर म्हणजे गणपती विसर्जनाचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आमची नदी मोठी होऊ दे, मस्त त्याला वाहतं पाणी भरपूर येऊ दे. पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.